तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघूया सेशन नंबर 6. सेशन नंबर 6 मध्ये आपण लॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला टायपिंग प्रॅक्टिस करायची आहे आणि टायपिंग प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला नेहमीप्रमाणे सेल पाथ लर्निंग यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड आणि स्टार्ट केल्यानंतर बघा पहिला क्वेश्चन, इट इज पॉसिबल फॉर कम्प्युटर टू वर्क विदाउट कीबोर्ड और माउस बट नॉट विदाउट ॲन ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे हे पॉसिबल आहे की कम्प्युटर हा कीबोर्ड आणि माउस शिवाय चालू शकतो, परंतु ऑपरेटिंग सिस्टीम शिवाय चालू शकत नाही. याचं उत्तर आहे ट्रू, पहिलं. दुसरा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डज ॲन ऑपरेटिंग सिस्टीम हेल्प विथ. तर याचं जे उत्तर आहे ते आहे चौथं. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या गोष्टीसाठी मदत करते, तर ही इट परफॉर्म्स 1000 ऑफ लो लेवल ऑपरेशन सिंपल प्रोसेसेस. 7 नेक्स्ट करायचं. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीमचं एक्झाम्पल कोणतं आहे, तर हे आहे लिनक्स. हे पाचवं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पार्ट ऑफ फंक्शन ऑफ ॲन ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीमचं फंक्शन कोणतं आहे, तर याचा जो उत्तर आहे ते आहे फॅसिलेटर कम्युनिकेशन बिटवीन यूजर अँड सिस्टीम बाय वर्किंग ॲज ट्रान्सलेटर. तर हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, व्हॉट डज द कम्प्युटर डू टू अंडरस्टँड द ह्युमन इनपुट लँग्वेज देन गिव्ह अस द डिझायर्ड रिझल्ट. म्हणजे कम्प्युटरची जी भाषा आहे ती कशा पद्धतीने काम करते, तर त्याचं उत्तर पहिलं आहे ऑपरेटिंग सिस्टीम कन्वर्ट्स इनपुट टू द मशीन लेवल लँग्वेज. 7 नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन आहे, प्रोसेस मॅनेजमेंट इज वन ऑफ द मेन फंक्शन ऑफ ॲन ऑपरेटिंग सिस्टीम. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट डिस्क्राईब द फंक्शन दॅट OS परफॉर्म अंडर द प्रोसेस मॅनेजमेंट. तर याचं जे उत्तर आहे ते आहे मॅनेज एव्हरी प्रोसेस विदाउट हँगिंग अँड जम्पिंग. Next question, a peripheral device is defined as a computer device such as keyboard, mouse, printer that is not an essential part of computer. The OS takes care of managing such devices and this process is called. म्हणजे ही कोणती जी प्रोसेस दिलेली आहे पार्ट्स ऑफ द कम्प्युटर मॅनेजिंग डिव्हाइसेसची, तर त्याला काय म्हणतात, तर याचं उत्तर आहे पेरिफिलर मॅनेजमेंट. त्याला पेरिफिलर मॅनेजमेंट असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन, ॲन ऑपरेटिंग सिस्टीम डिसाइड विच फाईल विल बी स्टोअर्ड इन विच लोकेशन. म्हणजे कोणती फाईल तुम्हाला कोणत्या लोकेशनवर साठवायची आहे हे ऑपरेटिंग सिस्टीम डिसाईड करते, तर त्याला मेमरी असं म्हणतात. तर मेमरी हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲब्सोल्युटली इसेन्शियल फॉर अ कम्प्युटर टू वर्क. म्हणजे खालीलपैकी कोणतं हे इसेन्शियल आहे कम्प्युटर वर्क करण्याकरता, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम ही इसेन्शियल आहे, आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. You have reached the end of the assignment. You have learned what is an operating system. तर इथे आपलं सेल पाथ लर्निंग हे कंप्लीट झालेलं आहे. त्याचे पूर्ण क्वेश्चन झालेले आहेत. त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव सॉल्व ऑल द क्वेश्चन करेक्टली. एंड एक्झाम यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे डू इट युअर सेल्फ. तर डू इट युअर सेल्फ यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि स्टार्ट करायचं आहे. यामध्ये सुद्धा 10 क्वेश्चन्स आहेत. 10 क्वेश्चन्सपैकी आता आपण पहिला क्वेश्चन बघूया. तर चला आता आपण बघूया डू इट युअर सेल्फ. डू इट युअर सेल्फचा पहिला क्वेश्चन आहे, याला स्टार्ट करायचं आहे.
स्टार्ट केल्यानंतर क्वेश्चन आहे रिफ्रेश द डेस्कटॉप ऑफ युअर सिस्टीम यूजिंग शॉर्टकट ड्रॉप डाऊन मेनू बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माऊस. माऊसची राईट बटन दाबून तुम्हाला काय करायचं आहे, रिफ्रेश करायचं आहे. तर माऊसची राईट बटन क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी रिफ्रेश करायचं आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. दुसरा क्वेश्चन आहे ओपन द नोटपॅड प्रोग्राम, चेंज द पेज साईज ॲज A4. बघा पुन्हा सोडूया. इथे नोटपॅड प्रोग्राम आपल्याला इथे ओपन करायचा आहे, NOTE नोटपॅड. त्यानंतर तुम्हाला फाईलमध्ये जायचं आहे, पेज सेटअपमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला A4 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लँडस्केप सिलेक्ट करायचं आहे. बघा क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण केलेलं आहे. ओके करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तिसरा क्वेश्चन आहे ओपन द नोटपॅड प्रोग्राम, टाइप द टेक्स्ट नेचर इज आवर बेस्ट फ्रेंड अँड चेंज इट्स फॉन्ट ॲज एरियल, स्टाईल ॲज बोल्ड इटॅलिक अँड साईज इज 20 बाय यूजिंग फॉर्मॅट फॉन्ट. तर बघा इथे सांगितल्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. इथे नोटपॅड ओपन करायचं आहे. नोटपॅड ओपन केल्यानंतर आपल्याला टेक्स्ट टाईप करायचा आहे नेचर. नेचर इज आवर बेस्ट फ्रेंड, बेस्ट फ्रेंड, फुल स्टॉप. चेंज इट्स फॉन्ट टू एरियल, याला सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला आणि त्यानंतर फॉर्मॅटमध्ये फॉन्ट यावर तुम्हाला जायचं आहे आणि याचा फॉन्ट एरियल घ्यायचा आहे तुम्हाला, एरियल. त्यानंतर आपल्याला बोल्ड इटॅलिक स्टाईल सांगितलेली आहे ते घ्यायची आहे तुम्हाला. साईज 20 घ्यायचा आहे, इथून साईज 20 घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर याला क्लोज करू शकता, सेव्ह करू शकता आणि सबमिट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे ओपन द नोटपॅड प्रोग्राम, ॲड द टाइम अँड डेट इन पेज फ्रॉम द एडिट टॅब. बघा सांगितल्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे ओपन द नोटपॅड प्रोग्राम. इथे आपल्याला नोटपॅड प्रोग्राम ओपन करायचा आहे. त्यानंतर ॲड टाइम अँड डेट फ्रॉम एडिट टॅब, एडिट टॅबमध्ये जायचं आहे आणि डेट अँड टाइम इथून तुम्हाला घ्यायची आहे. यावर क्लिक केलं की इथे डेट आणि टाइम हे येऊन जाईल. त्यानंतर याला क्लोज करायचं, एस करायचं आणि सबमिट करायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5. सॉर्ट द आयकॉन ऑन द डेस्कटॉप अकॉर्डिंग टू द नेम्स. म्हणजे जे डेस्कटॉपवरचे आयकॉन्स आहेत ते तुम्हाला सॉर्टिंग करायचे आहे नेमनुसार. तर बघा इथे राईट बटन दाबायचं आहे आणि सॉर्ट बाय नेम या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. बाय क्लिकिंग द राईट बटन ऑन द माऊस अँड सॉर्ट बाय ऑप्शन आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. स्टार्ट एक्झाम. एनेबल द ऑटो अरेंज आयकॉन by clicking the right button of the mouse and select icon option by clicking the right button of the mouse and select view. तर आपल्याला इथे राईट बटन क्लिक करायची आहे आणि व्ह्यूमध्ये जाऊन ऑटो अरेंज आयकॉन हे ऑप्शन आपल्याला चालू करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7. चेंज द साइज ऑफ द आयकॉन अवेलेबल ऑन द डेस्कटॉप टू स्मॉल. डेस्कटॉपवरचा जो आयकॉनचा साईज आहे तो स्मॉल करायचा आहे. राईट बटन ऑफ द माऊस सिलेक्ट द व्ह्यू. व्ह्यूमध्ये जाऊन आपल्याला त्याला स्मॉल हे ऑप्शन निवडायचं आहे, स्मॉल आयकॉन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. ओपन द नोटपॅड प्रोग्राम,
सेव्ह युअर डॉक्युमेंट विथ द नेम नोटपॅड युझिंग फाईल टॅब. तर इथे आपल्याला नोटपॅड ओपन करायचं आहे. बघा इथे नोटपॅड. त्यानंतर त्याला सेव्ह करायचं आहे. फाईलमध्ये जा, सेव्ह करा आणि सेव्ह केल्यानंतर तुम्हाला नोटपॅड या नावाने सेव्ह करायचं आहे. कॅपिटल N नोटपॅड. स्पेलिंग तुम्हाला बरोबर टाकायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर बघा 8वा क्वेश्चन आपला इथे झालेला आहे. 9वा क्वेश्चन. ओपन द नोटपॅड, टाइप युअर नेम, ॲड्रेस अँड ब्लड ग्रुप, देन गो टू द फाईल टॅब अँड क्लिक ऑन द सेव्ह बटन टू सेव्ह द फाईल ऑन युअर कम्प्युटर. नोटपॅड तुम्हाला ओपन करायचं आहे. नोटपॅड ओपन केल्यानंतर टाइप युअर नेम, तुमचं नाव इथे तुम्हाला लिहायचं आहे. बघा आता इथे मी माझं नाव लिहित आहे. अँड ॲड्रेस, त्यानंतर आपल्याला ॲड्रेस टाईप करायचा आहे. आता जो कोणता तुमचा ॲड्रेस असेल तो तुम्ही इथे टाईप करू शकता. तर बघा त्यानंतर ब्लड ग्रुप दिलेला आहे. ब्लड ग्रुपसुद्धा तुम्ही इथे टाईप करू शकता. देन गो टू द फाईल टॅब, क्लिक ऑन द सेव्ह बटन अँड सेव्ह द फाईल ऑन युअर कम्प्युटर. फाईलमध्ये जाऊन तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर पुन्हा तुम्ही तुमच्या नावाने सुद्धा फाईल सेव्ह करू शकता. सेव्ह या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा 10वा क्वेश्चन आहे. ओपन द नोटपॅड प्रोग्राम, चेंज द लेफ्ट मार्जिन टू 50 मिलीमीटर्स. पुन्हा इथे नोटपॅड प्रोग्राम आपल्याला ओपन करायचा आहे. यामध्ये आपल्याला लेफ्ट मार्जिन, तर मार्जिन फाईलमध्ये जाऊन तुम्हाला पेज सेटअप यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे मार्जिन दिलेलं आहे बघा. तर लेफ्ट मार्जिन जी आहे ती आपल्याला टाकायची आहे 50 मिलीमीटर. त्यानंतर जी टॉप मार्जिन आहे ती 45 टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. नंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर बघा तुमचा क्वेश्चन झालेला आहे 10वा क्वेश्चन. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बघायचं आहे नॉलेज चेक. नॉलेज चेक या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे स्टार्ट एक्झाम म्हणून ऑप्शन असते. आता इथे असे अटेम्प्ट 4 आहे. याला स्टार्ट करूया आपण. तर बघा पहिला क्वेश्चन आहे. You are recharging your monthly DTH pack from their website. You choose Bhim as your UPI transaction mode and so you have received a payment request from the website. Which option would you choose to complete the payment? म्हणजे जर तुम्हाला DTHचं रिचार्ज करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही पेमेंट कशा पद्धतीने कंप्लीट कराल. तर इथे आपल्याला ABCD हे ऑप्शन्स दिलेले आहे. तर ए नंबरवर दिलेला आहे अप्रूव्ह टू पे. तर याचं जे आन्सर आहे ते आहे ए. 7 नेक्स्ट करायचं. सेकंड क्वेश्चन आहे. यू आर ट्रॅव्हलिंग अँड यू नीड मनी राईट नाव, विथ विच ऑप्शन यू कॅन आस्क युअर फ्रेंड्स फॉर मनी. म्हणजे यू नीड मनी राईट नाव, जर तुम्हाला पैशाची गरज आहे तर तुम्ही कोणता ऑप्शन यामध्ये वापराल. तर इथे सुद्धा आपल्याला रिक्वेस्ट मनी ए नंबरच घ्यावं लागेल. तर बघा ए हे याचा आन्सर आहे. 7 नेक्स्ट. तिसरा क्वेश्चन आहे. यू वॉन्ट टू सेंड मनी टू युअर फ्रेंड अँड यू ओनली हॅव हिज नंबर विथ यू, विच ऑप्शन वुड यू चूज टू पे हिम. म्हणजे तुम्हाला जर दुसऱ्या व्यक्तीला मनी सेंड करायचे आहे तर तुम्ही कुठल्या ऑप्शनचा उपयोग इथे कराल. तर इथे बघा बी मध्ये काय दिलेलं आहे, कॉन्टॅक्ट दिलेला आहे. तर बी याचा उपयोग आपण करू. चौथा क्वेश्चन आहे. यू वॉन्ट टू चेक युअर बँक अकाउंट बॅलन्स, आयडेंटिफाय ऑल द वेज बाय विच यू कॅन चेक इट. चेक युअर अकाउंट बॅलन्स, जर तुम्हाला तुमच्या अकाउंटचं बॅलन्स चेक करायचं असेल
तर ते तुम्ही कोण्या पद्धतीने करा तर बघा इथे ए वर क्लिक करून सुद्धा आपण करू शकतो आणि सी वर क्लिक करून सुद्धा आपण इथे करू शकतो. तर ए आणि सी हे याचा आन्सर आहे. 5वा क्वेश्चन आहे, यू हॅव परचेस अ पेन फ्रॉम नियर बाय स्टोअर. द शॉपकीपर पॉइंट्स टुवर्ड्स अ QR कोड display stand and ask you to pay. By using which option of the भीम you can pay the shopkeeper. जर तुम्ही दुकानातून पेन विकत घेत आहात तर QR कोड तिथे दिलेला आहे, त्यावर तुम्हाला पैसे पाठवायचे आहे. तर तुम्ही यातलं कोणतं ऑप्शन्स त्याच्यामध्ये निवडाल. तर इथे बघा डी मध्ये दिलेला आहे स्कॅन द QR. तर डी हे ऑप्शन आपण निवडू. 6वा क्वेश्चन आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग फोल्डर कॅन यू फाइंड नोटपॅड. नोटपॅड तुम्ही कशा पद्धतीने शोधाल. तर याचं इथे आपल्याला दाखवलेलं आहे बघा, विंडोज ॲसेसरीज यामध्ये नोटपॅड असते. तर हे सेकंड याचं बरोबर आहे. 7वा क्वेश्चन आहे, इन विच टॅब विल यू फाइंड द फॉन्ट कमांड. तर फॉन्ट कमांड ही तुम्ही कोणत्या टॅबमध्ये तुम्हाला मिळेल. तर इथे बघा अलग अलग प्रकारचे ऑप्शन्स दिलेले आहे. तर इथे बघा फॉर्मॅट दिलेला आहे सी मध्ये. तर फॉर्मॅटमध्येच हे ऑप्शन असते बघा, फॉन्टचं ऑप्शन इथे सी हे सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट. 8वा क्वेश्चन आहे, लुक ॲट द आयकॉन शोन हिअर, विच ऑफ द फॉलोइंग इज द शॉर्टकट की ऑफ दिस फंक्शन. तर बघा इथे सेव्हचं आयकॉन दिलेलं आहे. तर यासाठी याचं जे उत्तर आहे ते आहे कंट्रोल एस हे याचं उत्तर आहे. 9वा क्वेश्चन आहे, while printing a notepad document which of the following options cannot be changed from the print window. तर प्रिंट विंडो मधून तुम्ही काय चेंज करू शकत नाही ते आपल्याला दाखवलेलं आहे. तर इथे आपल्याला पेज साईज हा आपल्याला काही चेंज करता येत नाही, कॅन नॉट बी चेंज. तर ते ऑप्शन आपल्याला 3rd नंबरचं सिलेक्ट करायचं आहे. 10वा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल हेल्प यू ओपन द फाईल एक्सप्लोरर. फाईल एक्सप्लोरर ओपन करण्यासाठी तुम्ही कोणतं ऑप्शन वापराल. तर इथे बघा चित्रात तुम्हाला दिलेलं आहे, इथे कंट्रोल पॅनल दिलेला आहे, इथे तुम्हाला दिलेला आहे कमांड प्रॉम्प्ट, इथे तुम्हाला दिलेला आहे रन आणि इथे दिलेला आहे फाईल एक्सप्लोरर. तर याचं जे आन्सर आहे ते फाईल एक्सप्लोरर आहे, कारण इथे आपल्याला विचारलेलं आहे हेल्प यू टू ओपन द फाईल एक्सप्लोरर. तर बघा या ठिकाणी आपले 10 क्वेश्चन्स झालेले आहे आणि एंड एक्झाम एस करायचं आहे आपल्याला. तिथे आपली एक्झाम एंड झालेली आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सेशन कंप्लीशन टेस्ट आणि स्टार्ट करायचं आहे. तर सेशन कंप्लीशन टेस्टमध्ये तर बघा पहिला क्वेश्चन आहे, with the help of internet you can watch movies and listen to song and play the computer games online. म्हणजे इंटरनेटचा वापर करून तुम्ही गाणे ऐकू शकता आणि कम्प्युटर गेम्स सुद्धा ऑनलाईन खेळू शकता. तर याचं उत्तर ट्रू आहे. सेकंड क्वेश्चन आहे, युझिंग द इंटरनेट यू कॅन नॉट सर्च एज्युकेशनल इन्फॉर्मेशन ऑनलाईन. म्हणजे इंटरनेटचा वापर करून तुम्ही माहिती ऑनलाईनवर शोधू शकत नाही असा हा क्वेश्चन आहे. तर हा फॉल्स आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, यू कॅन नॉट बाय प्रॉडक्ट्स ऑनलाईन. तर आपण ऑनलाईनद्वारे प्रॉडक्ट्स बाय करू शकतो, म्हणून हे सुद्धा फॉल्स आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, युझिंग द इंटरनेट यू कॅन नॉट लिसन टू सॉंग्स ऑनलाईन. तर याचं सुद्धा आन्सर जे आहे ते फॉल्स आहे. बघा युझिंग द इंटरनेट यू कॅन नॉट लिसन, आपण ऐकू शकतो गाणे, त्याच्यामुळे याला फॉल्स करायचं आहे. 7 नेक्स्ट करायचं, एस करायचं. तर इथे आपलं बघा जे सेशन आहे ते कंप्लीट झालेलं आहे. 100 आउट ऑफ 100 मार्क्स सुद्धा इथे दाखवत आहे. सेशन कंप्लीशन टेस्ट संपलेली आहे आणि 6वं सेशन आपलं इथे संपलेलं आहे. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 7वं सेशन बघूया. आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा, इतर लोकांना सुद्धा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.